आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। ग्रंथराज ज्ञानेश्वरी सहस्त्र पारायण स्मृती सोहळ्याचे मागील 7 वर्षापासून शहरातील शिवरामनगर वसमत रोड हनुमान मंदिर येथे आयोजन करण्यात येते। 19 फेब्रुवारी रोजी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा हरिनाम सप्ताहाची सुरुवात करण्यात आली, ज्यामध्ये प्रथम दिवशी हबप श्री गोविंद पोंडे गुरुजी यांच्या कीर्तनाने सुरुवात करण्यात आली। त्याचबरोबर हरिभक्त पारायण अनुसया गजानन भारती, हरिभक्त पारायण श्री भीमाशंकर गुरुजी, हरिभक्त पारायण श्री खनपट्टी शास्त्री, हरिभक्त पारायण श्री दत्ता महाराज गिरी, प्राध्यापक श्री एकनाथ खटिंग, हरिभक्त पारायण श्री अनंत महाराज दैठणकर यांचे कीर्तन संपन्न झाले। तर गुरुवारी 26 फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज करंजीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। सुरू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा हरिनाम सप्ताहाचे आयोजन मुरलीधरराव खुपसे व सुरेखाताई खुपसे यांच्या वतीने करण्यात आले होते। आज सप्ताह सांगताच्या दरम्यान आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक म्हणून एकनाथ खटिंग, उत्तम काळे, गजानन भारती, किशन काळे, एकनाथ घार, माधव जाधव, लक्ष्मण ढगे, बालाजी कोकणे यांनी परिश्रम घेतले। समाजाला काय गरज आहे त्याचं कारण आहे संतांचे विचार हे माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवतील, यात आश्चर्य नाही। तर संतांचे विचार हे माणसाला देव बनवतील, एवढी ताकद संतांच्या विचारामध्ये आहे। म्हणून संतांच्या विचाराची समाजाला गरज आहे। ज्ञानेश्वरीच्या पारायणाची समाजाला गरज आहे, तुकाराम महाराजांच्या विचाराची समाजाला गरज। महाराष्ट्र संत महात्म्यांचा महापुरुषांचा आहे, परंतु आजची पिढी कुठेतरी याला विसर पडत नाही। महाराज आपल्यासारखे महाराज आज अध्यात्माकडे आहेत, चांगला विचार करत आहेत, काय सांगाल? मग आता हे संतांच्या विचाराचे संस्कार ही जी तरुण पिढी वाम मार्गाला चाललेली आहे ती जाऊ नये त्याच्यासाठीच या कार्यक्रमांचं आयोजन। वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस महाराष्ट्रात वाढत चाललेली आहे, आई वडिलांचा सांभाळ सुद्धा कोणी करायला वेळ नाही, काय त्याला कारण स्वतः आई वडील जबाबदार आहेत, त्यांनी संस्कार देणं हे लहानपणापासून त्यांचं कर्तव्य। परिवारांच्या वतीने दरवर्षी हा सप्ताह आयोजित करण्यात येतो। आज आपल्या काल्याच्या कीर्तनाने त्याची सांगता झालेली आहे। हो, काय सांगणार? काहीच नाही, आनंद वाटला। इथली लोक खूप चांगली आहेत, ती परंपरा जपत आहेत। त्यांनी आतापर्यंत अनेक ज्ञानेश्वरीची शेकडो पारायणं केलेली आहेत। काही मंडळी अशी आहेत त्यांनी ज्ञानेश्वरीची 1200 पारायणं केलेली आहेत आणि अशा या उत्सवामध्ये आपल्यासारख्यालाही अवगाहन करण्याची संधी प्राप्त होते। आम्ही आमचं भाग्य समजतो। रामकृष्ण। यापुढेही असे कार्यक्रम राबवण्यात यावेत, हेतूने काय सांगणार आपण आजच्या नवीन पिढीला किंवा जे बुजुर्ग काय? आता ही व्यवस्था त्याच्यासाठीच आहे ना, जुन्यांचा नवीनांचा पुढाकार आणि जुन्यांचं मार्गदर्शन या मध्यातूनच हा कार्यक्रम चालू आहे आणि या निमित्तानंच समाज हा सुसंस्कारित व्हावा, नवीन तरुण पिढी ही इकडे वळावी यावी आणि हे जी त्यांनी आतापर्यंत परंपरा चालू ठेवलेली तीच परंपरा पुढच्या पिढीकडे सुपूर्त करण्यासाठी यांचा हा एवढा सगळा अट्टाहास चाललेला। पाटलांच्या कार्याला शुभेच्छा द्या। हो, त्यांना मनापासून शुभेच्छा। त्यांना शुभेच्छा द्यावा एवढा मी काही मोठा नाही, त्यांचं काम माझ्या शुभेच्छांपेक्षा खूप मोठं आहे। रामकृष्ण।